नमस्कार, विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 20 जून 2025 उजनी अपडेट. सायंकाळची स्थिती. उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 5 वाजता 10,000 क्युसेक्सनं उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. याचबरोबर वीज निर्मिती करता म्हणून 1621 असा 11,600 क्युसेक्सने उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता आणि भीमा खोरे घाटमाता परिसरात होत असलेला पाऊस यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती जवळपास 66,000 क्युसेक्स इतकी आहे. आणि हे पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून आषाढी वारीमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ नये याकरता म्हणून पूर नियंत्रण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने उजनी धरणातून आता भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. 11,600 क्युसेक्सने पाणी सोडलं जात आहे. 1600 क्युसेक्सचा विसर्ग हा वीज निर्मिती करता आहे आणि 10,000 क्युसेक्सचा विसर्ग हा सांडव्यांमधून सोडण्यात आलेला आहे. जर पावसाचं प्रमाण वाढलं तर हा विसर्ग आणखी वाढू शकतो. उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 100 TMCचा आहे. 100.24 TMC एकूण पाणीसाठा आहे. त्यातलं उपयुक्त पाणी हे 36.58 TMC इतकं आहे. धरणातून अन्य कोणत्या योजनेकरता पाणी सोडलं जात नाहीये. कालव्यामधून पाणी सोडावं अशी अनेकांची मागणी आहे. मात्र सुरुवातीला आता नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आजही घाटमाता भीमा खोरे परिसरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. घोट धरणामधून 4,000 क्युसेक्सनं पाणी सोडलं जातंय. तिथला पाऊस पाहता तो 5,500 किंवा विसर्ग कमी करण्यात आलाय. हा विसर्ग वाढून त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढू शकते.